पाटील असो खूप खूप मेहनत घेतलेली आहे आणि खास करून जर आपण ट्रॉफी करीत जर पाहिलं 1 नंबर ट्रॉफी 2 नंबर ट्रॉफी 3 नंबर ट्रॉफी 4 नंबर ट्रॉफी जी आहे ती प्रदान केलेली आहे ते म्हणजेच कैलासवासी नवनाथ तुकाराम पाटील यांच्या स्मरणार्थ यशवंत तुकाराम पाटील यांनी बहाल केलेले आहे। धन्यवाद। तर नेक्स्ट मॅच असणार आहे बघून घ्यायचं आहे साईकृपा डुंगे आणि शेलूमाता वल यांनी त्वरित यायचं आहे। जर टीव्ही स्क्रीन मध्ये तुम्ही मॅच बघता तर प्लीज सुरुवात करायची। पहिलाच धडाका पहिलाच जबरदस्त हादरा आणि पहिलाच डरकाली इथे फोडलेले वाघाड 6 धावांसाठी चेंडू पाठवतोय वाईट श्लॉगांच्या वरून सुरुवात चांगली करतोय फलंदाज विजय। तर पुन्हा एकदा सज्ज होतय गोलंदाज पहिलाचा चेंडूवर वार पहिलाच वार केला 6 धावांचा। आता चांगला चेंडू होता जोर आता मारण्याचा प्रयत्न अपील केला जातोय मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती होते। पहिल्या चेंडूमध्ये पहिला वार 6 धावा आल्या त्यानंतर वापसी करतोय गोलंदाज विजय टू विजय। टेट बॉलचा इशारा येतो थोडासा अडथळा आला होता विजय याला गोलंदाजीसाठी। पुन्हा एकदा मार्गावर आपल्या पुढचा चेंडू टाकण्यासाठी पूर्ण सज्ज होतोय गोलंदाज विजय। पुन्हा एकदा तडाखा पुन्हा एकदा वाघाची लहर डरकाली फोडलेली आहे। पुन्हा एकदा चेंडू जात मिड विकेटच्या वरून षटकारासाठी। खरोखरच बच्चा कंपनी 500 रुपयाचं पारितोषिक आहे। झेल घ्या 500 रुपये घ्या आणि चायनीजवर संध्याकाळी जा। तर धावसंख्या इथं झालेली ती म्हणजे 12। काय सुरुवात करून देतोय फलंदाज विजय। विजय याची कुठाई चालू झालेली सुरू झालेली आहे। विजय पुन्हा एकदा सज्ज होतोय विजय टू विजय। काय फलंदाजी करतोय हा विजय। पुन्हा एकदा जोरात मारायचा प्रयत्न चेंडू बीट करतोय फलंदाज बीट करतोय यष्टिरक्षक मात्र बॅकअप चांगलं मिळतंय। डायरेक्ट जर हिट केला असताना तर पंचांना विचार करावं लागलं असतं। एक धाव इथं पूर्ण करताना दिसतं स्ट्राइक रोटेट करण्याचं मात्र काम करतोय विजय। एकदा कोणी संघाची धावसंख्या वाढते संघाची धावसंख्या होते ती 13 ही जो आकडा आहे तो अशुभ मानला जातो विषम संख्या मानली जाते। बघूया कुठल्या संघाला ग्रहण लागतंय ते पाहायचं आहे। चांगला चेंडू तर खोदून काढलाय चेंडूला भिरकून दिला चेंडू जातो मिड विकेट क्षेत्रामध्ये डीप मधून क्षेत्ररक्षण येतो। एक धाव इथं पूर्ण करताना दिसतोय। स्ट्राइक रोटेट करण्याचं काम मात्र फलंदाज हा साईनाथ यांनी केलेलं। विजयाला पुन्हा एकदा स्ट्राइक मिळतंय। विजयकडे लक्ष देण्यानं खरोखर जबरदस्त अशी फलंदाजी केलेली आहे। अगदी 250 लागोटा याच्या नावावर झालेली आहे। पुन्हा एकदा एक लेग चा चेंडू आहे आणि आपल्या अंदाजामध्ये वाईटचा इशारा करताना पंच सुनील म्हात्रे। एक धावाने भर पडलेले संघाची धावसंख्या वाढते संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 15 धावा इथं झालेल्या आहेत। पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज पुढचा चेंडू टाकण्यासाठी। चांगला चेंडू होता भिरकून दिलाय खोदून काढलाय चेंडूला गोलीच्या रफ्तार मधून जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये। एक धाव इथं पूर्ण करतोय। 1 से ज्यादा कुछ नहीं कारण त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतंय।
एकदा वाढे संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती 16. तो दरम्यान कृपा ढुंगे या संघाचं आगमन झालेलं आहे, मोठे ताकदीनं आगमन झालेलं आहे. वेलकम वेलकम वेलकम. राकेश पाटील यांना मी विनंती करतो व्यासपीठ स्थान पण व्हायचं आहे प्लीज. पोलीस आहेत ते. तर मित्रांनो एक षटकातील खेळ इथं समाप्त झालेला. एक षटका जर आपण विचार केला तर 2 षटकार सहित इथं धावसंख्या लागलेल्या आहेत, त्या म्हणजेच बिन बाद जिंदाबाद 16 धावा इथं लागलेल्या आहेत. काय स्कोरिंग करतात, काय गुणलेखक आम्हाला सांगतात. खरोखर एक एक चेंडूचा हिसाब इथं देताना दिसत आहेत अल्पेश गायकवाड. षटक नंबर 2 टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज श्याम येतोय. बघूया श्याम होने को देर है, पण आता गोलंदाजासाठी सज्ज झालेला आहे तो श्याम. समोर असणारे फलंदाज विजय. आता मात्र मोठा फटका, चेंडू मात्र जातोय मिड विकेटच्या क्षेत्राच्या मध्ये, हातामध्ये समाविष्ट होतोय आणि आनंद व्यक्त करतोय आणि मोठा मासा गळाला लागलेला आहे असं म्हटलं तरी अवघड ठरला नाहीये. विजय याला चालत गेला, पहिला हादरा बसतोय. एजी स्पोर्ट निंबवली या संघाला जाऊया गोलंदाजाचं कौतुक करण्यासाठी, क्षेत्ररक्षण कौतुक करण्यासाठी चेतन पाटील यांच्याकडे म्हणजेच काव्य डीजेकडे. आता मात्र एक जबरदस्त विकेट मिळून दिले श्याम यांनी. खरोखरच विजय याला एक लालच दिली होती आणि लालच बुरी बात आहे असं म्हटलं जातं आणि त्या जाळ्यामध्ये फसलेला आहे फलंदाज विजय. हा जेलबादच्या स्वरूपात बाद झालेला आहे. पॅव्हलियनचा रस्ता त्याला दाखवलेला आहे. नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे सुनील. बघूया साईनाथ आणि सुनील प्रकारे आपल्या संघासाठी योगदान देत आहेत ते पाहायचं आहे. पुन्हा एकदा सज्ज होतं आपल्या लयमध्ये आपल्या मार्गावर पुढचा चेंडू टाकण्यासाठी श्याम. आता पुन्हा एकदा एक जोरात मारला चेंडू, एक जबरदस्त फटका, चेंडू जातोय लॉंगच्या क्षेत्रामध्ये वरून 6 धावांसाठी. आली लहर केला कहर, विजय गेला तरी आम्ही आहोत असं म्हणताना हा फलंदाज सुनील. क्या बात आहे. जो फलंदाज येतोय तोच धडाडीचा फलंदाजी इथं करतोय. काय फलंदाजी करता येत. साई कृपा या संघाचा कर्णधार विनोदजी यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. या स्पर्धेमध्ये तुमचं स्वागत आहे आणि तुम्हाला विनंती करतोय की व्यासपीठामध्ये स्थानांपन्न व्हायचं आहे. काही हरकत नाही. श्याम पुन्हा एकदा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता मात्र सुनील विजयची जबाबदारी इथं घेतलेली आहे. पुन्हा एकदा जबरदस्त हाताळलेला चेंडू, मात्र पुन्हा एकदा एक जाळ्यात अडकलेला हा मासा. सुनील बाद होतोय, दुसरा हादरा बसतोय एजी स्पोर्ट निंबोली या संघाला. हॅलो
खरं जबरदस्त फटका होता, चान्स होती झेल घेण्यासाठी, मात्र मौका भी गया आणि छक्का भी गया. खरोखरच 7 धावा इथं. नाही नाही, मला तर वाटतं विकेट गेलेला आहे, विकेट घेतलेली आहे. खरोखर जबरदस्त अफर्ट केला आणि विकेट इथं घेतलेली आहे. जबरदस्त असा हा अफर्ट लावला आणि झेल घेताना दिसला क्षेत्ररक्षक आणि तिसरा हादरा बसतोय एजी स्पोर्ट निबोली संघाला. सर्वस्व पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजीचा प्रदर्शन ते करताना श्याम. चांगला चेंडू आहे, त्या डिफेंड शॉट खेळतोय, चेंडू जातोय कव्हर क्षेत्रामध्ये. एक धाव पुढे प्रयत्न केला जातोय, कलेक्ट केला नाहीये, गॅजेट करता आलं नाहीये. गॅजेट जर केलं असतं तर पंचांना विचार करावा लागलं असतं, अजून एक हादरा लागला असता. मात्र चुकी इथं करताना दिसतं क्षेत्ररक्षक. 2 धावा इथं कन्वर्ट होतात. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 24 धावा इथं झालेली आहे. काय कमबॅक इथं केलेला खरोखर श्याम यांनी. श्याम पुन्हा एकदा सज्ज होतोय. सफल क्रॉस जोरात मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. आता मात्र 2 षटकांचा खेळ इथं समाप्त झालेला आहे मित्रांनो. काय गोलंदाजी केलेली आहे. षटकार खाल्यानंतर 3 विकेट आपल्या नावावर करणारा हा श्याम जबरदस्त गोलंदाजी करून आपल्या संघाला वापसी करून देतोय, थांबवतोय. धावसंख्या झालेत त्या 24. वेलकम शेलूमाता वल या संघाचं सुद्धा आगमन झालेलं आहे. वेलकम 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 या क्रीडा नगरीमध्ये, या स्पर्धेमध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. सर्वेश्वर देवानंदजी पाटील यांना सुद्धा मी विनंती करतो व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आता मात्र जबरदस्त फटका, चेंडूला जे पाठवून दिला वाईट स्लॉगरच्या रिजन मध्ये आणि ते बच्चा कंपनीने झेल घेतलेला आहे. त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे, प्लीज यायचं. 500 रुपयाचं पारितोषिक आपल्या खिशामध्ये टाकलेलं आहे, चायनीजची सोय केलेली आहे आणि रोकडा घेऊन जा. इथे या, लवकर या बच्चा कंपनी. ते 7 धावांनी संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती 30 धावा इथं झालेल्या आहेत. काय झेल घेतलाय इथं बच्चा कंपनीने, खरोखर जबरदस्त. हे 500 रुपये आमच्या हातात आलेले आहेत आणि बच्चा सुद्धा आलेला आहे, हा मुलगा आलेला आहे. मी विनंती करतोय शिवाजी पाटील कडून हे पैसे आलेले आहेत. चांगला चेंडू होता, चेंडूला भिरकून दिला, चेंडू जाता एस्टकवरच्या रिझन मध्ये. 2 धावा इथं अर्जित करतात. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते त्या 32. कॅमेरामॅन इथं कॅम फिरवायचं आहे. काय नाव आहे तुझं? मानस. मानस आलेला आहे, झेल घेतलेला आहे. अनंता भोईरजी यांच्या शुभ हस्ते पारितोषिक दिला गेलाय मानसला. खरोखर जबरदस्त झेल घेतला 500 रुपयाचं.
500 पारितोषिक पटकवलेला आहे. आता बघा जोरात मारलेला आहे. चेंडू जातोय लाभक्षेत्रामध्ये एका टप्प्यामध्ये 4 धावांसाठी. काय इशारा करतायत पंच सुनील म्हात्रे यांचा अंदाजच कुछ वेगळाच आहे. जाऊया डीजेकडे. पुन्हा एकदा गोलंदाज सचिन तयार होतोय. समोर असणारे फलंदाज विनोद. आता पुन्हा एकदा एक जबरदस्त चेंडूला धिरकून दिलाय. कॅमेरामॅनच्या वरती चेंडू आदळतोय आणि 6 धावा आपल्या खात्यामध्ये जमा करतोय तो फलंदाज विनोद. 4 आणि 6 म्हणजे टोटल त्याच्या खात्यामध्ये जर बघितलं तर 4 चेंडू फेस करून 12 धावा जमवल्यात. काय फलंदाजी करतोय. या 6 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 43. पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज. पुन्हा एकदा जोरात मारला चेंडू. चेंडू हवेत आहे. झेल मात्र धरतीला प्रदान करतोय. आयुष्यमान भवचा इथं आशीर्वाद दिला जातोय आणि 2 धावा सुद्धा कंप्लीट होत आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 45 धावा इथं झाले. तर 3 गडी बाद झाल्यानंतर मित्रांनो विजय हा बाद झाला 14 धावांवर. सुनील हा फलंदाज बाद झाला 6 धावांवर. त्यानंतर राम हा फलंदाज बाद झाला 0. मात्र आता धुराजी सांभाळलेली आहे ते म्हणजे विनोद आणि साईनाथ यांनी काय फलंदाजी करतायत दोन्ही फलंदाज. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती म्हणजेच 3 बाद 45. खरोखरचं शेवटचं षटक आहे आणि हाणामारीचं षटक आहे. तर 50+ धावा होतील का. अल्पेश गायकवाड काय म्हणायचंय तुम्हाला. काय 50च्या आतमध्ये रोखण्याचं काम करतील का 60 धावा होतील का 50 धावा होतील. 50 धावा कमी लक्ष आहे. 60+ झाल्या तर बेनिफिट राहील. बरोबर आहे कारण बॅटिंग पिच आहे अल्पेश गायकवाड. मात्र गावदेवी अंजूर या संघाला कुठेतरी एक थांबवून ठेवायचंय. फलंदाजांना एक चांगली गोलंदाजी करायची आहे. कारण विचार केला तर अंजूर संघाकर खूप असे बॅटमन आहेत. नंबर 10 परत बॅटमन आहेत. बरोबर आहे कारण अंजूर गावदेवी अंजूर या संघामध्ये तब्बल चांगली फलंदाजी अवघ्या 10 नंबर पर्यंत आहेत. बघूया. मात्र हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. क्रिकेट चे भविष्यवाणी करणे गरजेचं नसतं. अनिश्चितचा खेळ आहे हा क्रिकेटचा खेळ. तर शेवटच्या षटक खेळण्यासाठी सज्ज होतोय तो म्हणजेच विला. समोर असणारे फलंदाज साईनाथ. बघूया कशा प्रकारे या चेंडूवर खेळून काढतोय. 4थ्या षटकातील पहिला चेंडू. चांगला चेंडू. चेंडूला फोर्स करतोय. चेंडू जातोय या थर्ड मॅनच्या रिझन मध्ये. 1 धाव पूर्ण करतो. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय. पाठलाग करतोय चेंडूचा. मात्र अडवण्यात यशस्वी होतोय डीप मध्ये. 2 धावा इथं पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 47 धावा इथं झालेल्या आहेत. चांगला चेंडू तर कट केले. चेंडूला पाठवून दिलाय कव्हर क्षेत्रामध्ये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात झालेला आहे. तिथं 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय आणि प्रयत्नाने परमेश्वर म्हटलं जातं आणि 2 धावा इथं अर्जित करतात दोन्ही फलंदाज. रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागेल. खरोखर दाद द्यायला लागेल. 2-2 धावा इथे करतात. 40+ सामने तुम्हाला पाहायला मिळतात मित्रांनो. खरोखर जबरदस्त रंगतदार हे सामने पाहायला मिळत आहेत. आता मात्र पंच करतोय. चेंडूला भिरकून दिले. पुन्हा एकदा त्याच गतीने त्याच दिशेकडे रवाना होतो. तोच फिल्डर
उचलतोय चेंडूला आणि मात्र एकच धाव इथं मिळते. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 50 धावा इथं झाल्यात आणि टाळ्याचा गजर इथं ऐकू येतोय जी स्पोर्ट निंबोली या संघाचा. पॅव्हलियन मधून शोर आवाज ऐकू येतोय. तरी शॉट जबरदस्त शॉट फटका चांगला आहे आणि चांगल्या धावा सुद्धा मिळतील. इशारा येतोय पंच भाऊ पाटील यांच्याकडून 4 धावांचा. सुवर्ण संधी जर डीजे मध्ये थिरकट केली डान्स केला तर अल्पेश यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि दिलं जाणार. विलास पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. शपल क्रॉस जोरात मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा व्हाईटचा इशारा येतोय. आता मात्र जी धावसंख्या आहे ती डेंजर झोन मध्ये गेलेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 55. अल्पेश गायकवाड सांगितलं होतं की 60+ होत आहेत की पाहूया. पुन्हा एकदा सफळ क्रॉस होण्याच्या नादात पूर्णपणे बीट होतोय. नाराज दिसतोय फलंदाज आपल्यावर. विनोद हा नाराज दिसतोय. चांगली वापसी करून देतोय आपल्या सगळ्यासाठी विलास. आतापर्यंत बघितलं तर थोडस जखडून ठेवलेलं आहे. एक चौका खाल्यानंतर आता मात्र पुन्हा एकदा चेंडूला फोर्स करतोय. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या रिझर्व मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एकदा पूर्ण करतोय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय. डेंजर झोन मध्ये गेला मात्र डायरेक्ट हे थ्रो इथं फेकला जात नाहीये. 2 धावा इथं अर्जित करतात. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 57 धावा इथं झालेल्या आहेत आणि 58 धावांचा टार्गेट समोर गावदेवी अंजूर या समोर ठेवलेली आहे. ओ टू मोहन दादा सर. प्रमोद टॉस घे पुढचा. तर चला मित्रांनो पुढच्या मॅच कडे जाऊया. टॉस कडे जाऊया. साई कृपा डुंगे एका बाजूला तर एका बाजूला शेलू माता वर्ल्ड या दोन्ही कर्णधारांनी त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. वेळे अभावी सहकार्य करायचं आहे प्लीज. रात्र तीच असते मात्र स्वप्न बदलत असतात. दिवा तोच असतो वाद बदलत असते. माणूस तोच असतो मात्र वेल ही बदलत असते. वेल कोणासाठी थांबत नाहीये. हॅलो हॅलो. पहिली मॅच इकडे लागेल जरा. हॅलो. चला शेलू माता बळ संघाचा कॅप्टन आम्हाला जॉईन झालेला आहे साई कृपा डुंगे. या भाऊ. चला उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते एक महत्त्वाच्या सामन्याचा आपण नाणेफेक करतोय. आदरणीय गोरखजी पाटील त्याचबरोबर आमचे आदरणीय चिंतामणजी पाटील. नमस्कार. बघा निर्धारित 4 ओव्हरचा सामना आहे. छाप काटा आहे. कोण बोलतो डिसाईड करा. विनोद नरेंद्र तू बोलतो चालेल. चला भाऊ उडवा टॉस. छाप असं म्हणणं आहे आणि अगेन्स्ट मला वाटतं काटा पडतोय. मान्यवरांचं खूप खूप आभार. चला बस 2 मिनिट आपण मस्त ओपिनियन घेऊ. साई कृपा डोंगे संघाचे कॅप्टन मला जॉईन झाले आहेत. विनोद नाणेफेकीचा कॉल तुमच्या बाजूने लागलेला आहे. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. यामागचा काही मुख्य उद्देश? काय नाही सकाळचं सत्र आहे. चांगला खेळण्याचा प्रयत्न करू आणि कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू.
खऱ्या अर्थानं सध्या तालुका क्रिकेटचा आपण जर विचार केला 2024-25चा तुमचा संघ मला वाटतं कुठं थोडंसं स्ट्रगल करणारा दिसतो. साजेची कामगिरी संघाच्या माध्यमातून केली जात नाही. मात्र दमन दौरा 2025पासून उत्तम कामगिरी झाली होती आणि ते सातत्य किंवा एक चांगला खेळ करण्याचा प्रयत्न या मैदानात केला जाईल. हो नक्कीच. आज संघामध्ये काही परिवर्तन बदल नाही, बदल तर नाही, उलट आमचे खेळाडू आज कमी आहेत 3-4. तालुका क्रिकेटमधली एक उत्तम स्पर्धा आपण खेळता श्याम पाटील यांची देण काय वाटते स्पर्धेसंदर्भात? खरोखर खूप दिवसांनी स्पर्धा लावल्यात आणि सुंदर आयोजन केलेलं आहे. मैदान पण खूप सुंदर आहे, खेळायला मजा येणार आहे. धन्यवाद. ऑल दी बेस्ट मित्रा. नंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न ही नाणेफेक जी होती तुझ्यासाठी महत्त्वाची होती का? हो नक्कीच. नाणेफेक हरलात, फलंदाजी करायची आणि समोरच्या संघात आपण जर विचार केला तर समोरच्या संघाकडे खड्या हातानं बॅटिंग लाईनअप म्हणजे फलंदाजीचा एक फौजफाटा ज्याला आपण म्हणतोय असा संघ आहे आणि अशा संघाच्या अगेन्स्ट तुम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे तर यांना कुठपर्यंत आपण टार्गेट असं सेट केलं का? आम्ही त्यांना 45-50च्या पुढेच जाण्याचा प्रयत्न करू. मात्र या धावा करण्यासाठी असे कोण ट्रम्प कार्ड फलंदाज असतील की ज्यांच्याकडनं या चांगल्या स्पर्धेमधून चांगली अपेक्षा असेल? आमच्याकडे मंगेश, बालकृष्ण, इंद्रपाल आहे. आज जरी संजीव नसला, महेश नसला तरी बाकीचे आहेत, चांगल्या परफॉर्मन्स करतील. तालुका क्रिकेटमधून एक उत्तम स्पर्धा मित्र आपण पाहतो. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा एक निसर्गाच्या सान्निध्यात खऱ्या आता आपण जर भिवंडीच्या तिकडे त्या पलीकडे गेलो तर असं निसर्ग पाहायला मिळत नाही. मात्र आज ह्या मैदानामधून कुठंतरी निसर्गाच्या सान्निध्यात हे मैदान आणि एक ग्राउंड आउटफील्ड काय वाटतं? ग्राउंड तर फार सुंदर बनवलेलं आहे आणि निसर्गाच्या सानिध्यात खेळायला खरोखर मजाच येईल आम्हाला. धन्यवाद. ऑल दी बेस्ट. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. बघा दोन संघांमधून नाणेफेक झाली. नाणेफेक कौल लागतोय डुंगा संघाच्या बाजूने ज्यानं प्रथम स्वीकारलंय क्षेत्ररक्षण आणि खास करून आमंत्रित केले प्रथम फलंदाजीसाठी शेळू माता वर्ल्ड या संघाला. जाऊया आपण पुन्हा एकदा हॅलो पवन गुलबी इन ॲक्शनमध्ये ज्यांना आपण पाहतोय. जर आपण या ठिकाणी झेल कलेक्ट केला तर या व्यासपीठ मंचावर उपस्थित खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी ज्यांचा अपार कष्ट अपार मेहनत आपण पाहतोय शिवाजी पाटील यांच्याकडे तुम्हाला योग्य ते पारितोषिक दिले जाईल. वेलकम प्रमोदजी भोईर, तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. पवन तुमच्यासाठी अजून एक सुवर्ण संधी आहे. या व्यासपीठ मंचावर उपस्थित सन्माननीय यशवंतजी पाटील, आपण जर या ठिकाणी जेल कॅरी करता तर त्या जेलसाठी तब्बल 400 रुपयाचं कॅश प्राइज तुम्हाला जाहीर झालेलं आहे. क्या बात आहे. ओनली पवन. चेंडूला थोडंसं ऑन देप खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू जातोय. निश्चितच चेंडू थोडासा लँड झाला मात्र क्षेत्रक्षण तो व्यवस्थित कॅरी करता आल्याने किंवा जेलपर्यंत तो पोहोचू शकला नाही आहे आणि ह्याच दरम्यान एक धाव घेण्याची संधी झाली. एका धावेने गावदी अंजूर संघाची धावसंख्या होते बिनबाद 3. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सुनील गुणवी. चेंडूला शॉर्ट अँड पुलचा फटका आहे. स्क्वेअर ऑफ विकेट. आपण निश्चित चेंडू थोडंसं पाहायला लँड झालेलं चेंडू पाहायला कुठल्या प्रकारचं क्षेत्रक्षण त्या ठिकाणी नव्हतं. चेंडूचं सेफ लँड झालं. एका टप्प्याने आउटफील्डमधून देखील चेंडूला कलेक्ट केलं गेलं आणि तोपर्यंत मात्र एक धाव घेण्याची संधी झाली फलंदाजांना. एका धावेने संघाची धावसंख्या बिनबाद 4. विजयाचं लक्ष फार मोठं आहे. निश्चित सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर मोठ्या पटक्यांची नितांत गरज. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सुनील. आता मात्र चेंडूला उडावलाय. चेंडूखाली क्षेत्ररक्षक देखील दक्ष. यास वेल जज कॅच. अतिशय प्रतिम उसको झेल कॅरी केलं जाते. महत्वाची पहिली विकेट, बिग विकेट, बड़ी सफलता यहाँ पर प्राप्त करतोय गेंदबाज सुनील गुवली यांच्या माध्यमातून. पहिल्या विकेटचं पतन. पहिला विकेट तडीपार, हद्दपार.
आज शेळूमाता बळसंघ देखील मोठ्या ताकदीनिशी या मैदानामध्ये आपण पाहतोय. आणि शेळूमाता बळसंघामधून आपण जर त्या प्लेयर लोकांचे मशाल शोल्डर पाहिले तर निश्चित समोरचा संघ थोडासा घाबरेल. नेक्स्ट बॅट्समन येतो डावखुरा फलंदाज संघातील सर्वात सिनियर प्लेयर अनिल पाटील. विशाल लक्ष आणि विशाल लक्षाचा पाठलाग करताना थोडासा मानसिक दबाव आपण पाहतोय अंजुर या संघावर. 58 धावांचं भलं मोठं लक्ष आहे. या ठिकाणी मात्र चुनला सुंदर सौकचा पटका आपण पाहतोय. झेल घेण्यासाठी अतिशय दमदार चांगला उत्तम प्रयत्न. शॉट फाईनला आपण पाहिला क्षेत्ररक्षक. प्रयत्नांची पराकाष्ठा आपण त्याच्या माध्यमातून पाहिली. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेसाठी फलंदाज अनिल पाटील याची खेळी मात्र संपुष्टात. हॅलो नेक्स्ट बॅट्समॅन येतोय सचिन. हॅलो वेलकम प्रमोदजी भोईर शेळूमाता बळे संघाचे काय उत्कृष्ट क्रिकेट आणि त्याचबरोबर संघटनेचे पदाधिकारी या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनापासून स्वागत. नेक्स्ट बॅट्समॅन तो संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड फलंदाज सचिन. सतीश आणि सचिन ही संघातील सर्वात भिन्नीची जोडी इन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय. गबदी अंजुरा संघाची विजयाचं लक्ष फार मोठे आहे आणि निश्चितच या लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल तर मोठ्या धावसंख्येत आला घालायचा असेल तर मोठ्या पटक्यांची नितांत गरज आहे. विजय येतोय गोलंदाज. ऑनसाईडचा अतिशय चांगला फटका साजलाय मात्र चेंडू काही क्षेत्ररक्षक दर्शक आणि वेल जज कॅच. अतिशय प्रतिम उत्तम झेल कॅरी केला जातो आणि महत्त्वाचे विकेट प्राप्त करताना गोलंदाज विजय गुळवी. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये आपण निश्चित चांगला संपर्क पाहिला नव्हता. ताकद जोगता आली होती फटक्यामध्ये चेंडू देतो. मिड विकेटला चांगले क्षेत्ररक्षक आउटफील्डमधून पाहिलं आणि महत्त्वाची विकेट प्राप्त झाली. सतीश नावाचं वादळ थोडंसं शांत झालं. नेक्स्ट बॅट्समन जातो राजेश पवन. बघा तुम्हाला अजूनही संधी आहे. 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाणार आहे झेलसाठी. आदरणीय कालुरामजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. ग्रुप ग्रामपंचायत कशिळीचे ऑनसाईडचा फटका साधल्यावरती कार्पेट चेंडू जातो. मिड विकेटला चांगले क्षेत्ररक्षण मिळते. फक्त आणि फक्त 1 धाव. बघा 1 धावेने फक्त आणि फक्त आपण जे पराभवाचं अंतर आहे ते कमी करण्याचा प्रयत्न करता. एक दुःख से कुछ काम चलने वाला नाही. यहाँ पर सामन्यामध्ये कमबॅक बसायचं तर मोठ्या पटक्यांची नितांत गरज आहे. थोडासा अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, लाईट क्रिकेट. पुन्हा एकदा गोलंदाज विजय गुळवी. फुलेंचा चेंडू ऑनसाईडचा फटका सजलाय. प्रयत्नांची पराकाष्ठा अतिशय चांगला प्रयत्न. उत्तम एफर्ट्स आपण पाहिला. स्क्वेअर ऑफ विकेट. 2 धावा कंप्लीट. 2 धावाने संघाची धावसंख्या 2ने पुढे सकते. धावसंख्या होते ती 9.
मला वाटतं पंचांनी तिसऱ्या पंचांकडे मागणी केलेली आहे. हा चेंडू एक्झिट कुठं ब्रश झाले का बघा. जास्त आहे असलं तर आपण 9 देऊ शकता. सेफ आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज विजय. अतिशय चांगला फटका, अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. फुल्यांचा चेंडू ऑब्ड्राईव्हचा अतिशय चांगला फटका. फलंदाज सचिन याच्या बॅटमधून 2 धावा घेण्याची संधी त्याला जाते. 2 धावांनी संघाची धावसंख्या 11. विशाल लक्ष्य, मोठं फार लक्ष्य आहे. सामन्यामध्ये कमबॅक बसायचं तर मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. अजूनही उर्वरित 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयापासून फार दूर आहे. या ठिकाणी मात्र एक खराब चेंडू आणि उत्तम प्रहार. चेंडू जातोय की आउट ऑफ पार. वारे कॅच. वाटतं चेंडू सीमाच्या बाहेर गेलेला आहे. सीमेचं उल्लंघन. झेल उत्तम कॅरी केलं होता. कदाचित आपण त्या ठिकाणी प्रेक्षकांना संधी दिली असते तर चांगलं झालं असतं. काही हरकत नाही आहे. झेल निश्चित कॅरी झाला होता मात्र स्वतःला थोडंसं स्थिर करू शकला नाही आहे. सीमेचं उल्लंघन. सीमारेषा थोडंसं पार केली. चेंडू आउट ऑफ पार्क म्हणता येईल. सीमाच्या बाहेर जाणारा षटकार येतोय. या 6 धावांनी संघाची धावसंख्या 17. आउटसाइड एज घेऊन चेंडू जातोय शॉर्ट पॉईंटला. एक धाव कंप्लीट. धावसंख्या 18. ओव्हर क्रमांक दुसरं संपते. 2 षटकांची अंती धावसंख्या 18. प्रति ओव्हरचा आपण जर विचार केला तर 9 धावांची सरासरी. आता येणारे चेंडू 12 आणि विजयापासून तब्बल 40 धावा दूर आहे. प्रति ओव्हरचा आपण विचार केला तर 20 धावांची सरासरी. चालू सामन्याचा आपण विचार केला तर खऱ्या अर्थानं निंबोली संघाला जास्त निंबोली संघाला या स्पर्धेमध्ये जास्त संधी आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. वैयक्तिक पहिला सांघिक. तिसरा गोलंदाज येतो विनोद. संघातील सर्वात महत्त्वाचा उत्तम गोलंदाज. संघातील खास अश्र बाहेर काढलं जात आहे. निंबोली संघाच्या माध्यमातून तिसऱ्या षटकाला प्रारंभ. वैयक्तिक पहिला सांघिक. तिसरा गोलंदाज विनोद. पहिल्या 2 ओव्हरमधून तब्बल खर्च झाले 18 धावा. प्रति ओव्हरचा आपण विचार केला 9 धावांची सरासरी. उर्वरित 12 चेंडूमध्ये विजयासाठी 40 धावांची गरज आणि पहिल्याच चेंडूवर मोठा फटका. या ठाणे जिल्ह्याची शान. ऑनसाइडचा फटका सजलाय. खराब क्षेत्रात शान. यास चेंडू जाईल सीमारेषा बाहेर चौकार. आता मात्र सामन्यामध्ये पलटवार. कमबॅक करताना संघ पाहतोय गावदेवी अंजूर. आणि खऱ्या अर्थाने संघाचा एक स्लोगन आहे गावदेवी अंजूर जसे हार नाही मंजूर. सामन्यामध्ये पलटवार करताना पहिल्या 2 चेंडू आपण विचार. अतिशय उत्तम कामगिरी करताना फलंदाज सचिनच्या बॅटमधून सजल्या 10 धावा. आता येणारे चेंडू 10 आणि विजयासाठी 30 धावांची गरज. प्रत्येक चेंडू मागं 3 धावांचं कॅल्क्युलेशन गणित आहे. बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने या स्पर्धेला जॉईन आहेत यूट्यूबच्या माध्यमातून ऑनलाईन. आणि प्रेक्षकामधून खास करून गंगामाता गोंदवली संघाचे एक नामांकित क्रिकेटर आणि खास करून TDC बँकेचे शाखा मॅनेजर सन्माननीय विनोदजी म्हात्रे,
याने देखील या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला या ठिकाणी ऑल दी बेस्ट केलेलं आहे. धन्यवाद विनोदजी. एक 2 धावा कंप्लीट. 2 धावांची संख्या धावसंख्या 2 ने पुढे सरकते. येणारे चेंडू असतील 9 आणि विजयासाठी 28 धावांची गरज. 9 गेंदे शेष आहे. 28 रनों की जरूरत. गेंदबाज विनोद. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. विजयापासून अजूनही 28 धावा दूर. 9 चेंडूंचा खेळ बाकी. मैदानामधून देखील 2 दिग्गज फलंदाज आपण इन ॲक्शनमध्ये पाहतोय. गावदेवी अंजूर संघाचे एका बाजूला राजेश तर स्ट्राईक रोटेट करताना सचिन. आता मात्र सुरेख सुंदर अप्रतिम प्रत्युत्तर देताना गोलंदाज. चांगला चेंडू आता तो गोलंदाज. येणारे 8 चेंडू विजयासाठी 28 ची गरज. 8-28. 8 चेंडूचा खेळ बाकी. विजयासाठी 28 धावांची गरज. शेळू माता बळ्या संघाचे कर्ता दार्ता आणि भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे कार्याध्यक्ष सन्माननीय मंगेशजी भोईर. मंगेश भोईर, आपण जर प्रेक्षकामध्ये असाल तर आपण प्लीज आमच्या मान्यवर कक्षामध्ये या, कारण की तुमची जागा तिथं नाही, इथं आहे. मंगेश. बिग विकेट. आणि खऱ्या अर्थानं सचिन याचं मी कौतुक करेन. एक चांगली खेळवृत्ती त्याच्या माध्यमातून या ठिकाणी मैदानावर पाहायला मिळते आणि क्रिकेटमधून खेळवृत्ती असणं फार गरजेचं असतं. डिसिप्लिन, शिस्त ही फार महत्त्वाची असते. महत्त्वाचे विकेट प्राप्त करतोय गोलंदाज. वेलकम मंगेश भोईर. वेलकम इंद्रपाल पाटील. वेलकम शिवा. शेणू माता बळ संघ या ठिकाणी आज मोठ्या ताकदीनिशी या मैदानावरून पाहतोय. नेक्स्ट बासमन विलास. नेक्स्ट बॅट्समन आहे तो विलास. पुणे एकदा गोलंदाज सज्ज मार्ग 55 क्रॉस करतो. राईट मोरचा मारा स्ट्राईक करतो. न्यू बॅट्समन न्यू बॅटल विलास. ऑन साईडचा फटका त्याच्या बॅटमधून सुरेख सुंदर सजला. चेंडू जातो वाडिश. लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. फक्त आणि फक्त एक धाव. एका धावेने फक्त आणि फक्त आपण पराभवाचं अंतर कमी करू शकता. आता येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी 27 ची गरज. सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करताना संघ आपण पाहतोय. एजी स्पोर्ट्स निंबावली सीताराम गुळवी यांच्या अध्यक्षतेखाली खऱ्या अर्थानं तालुका क्रिकेटमधून अतिशय उत्तम दर्जाचा खेळ हा संघ नेहमीच करत असतोय. आज देखील स्पर्धेमधून अतिशय उत्तम दर्जाचा खेळ त्याच्या माध्यमातून पाहतो. त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय सीतारामजी गुळवी या संघाचे कुल कॅप्टन आहेत आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली खऱ्या अर्थाने हा संघ अतिशय उत्तम दर्जाचा खेळ या ठिकाणी करतोय. 4थ्या षटकाला प्रारंभ आहे. संघातील सर्वात महत्त्वाचा गोलंदाज राम. 6 चेंडू 27 ची गरज. अक्रॉस लाईन ऑन साईडचा फटका साधला. चेंडू जातोय मिड विकेटला. विजय याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण. बघा एका धावेने फक्त आणि फक्त आपण पराभवाचं जे अंतर आहे ते कमी करू शकता. आता विजयापासून 26 धावा दूर आहे. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 गेंदे शेष आहे. 26 रनों की जरूरत. गेंदबाज राम. थोडासा मिस टाइम स्ट्रोक. चेंडू नॉनस्टॉपला जाईल का? मात्र एकच धाव. आता मात्र या सामन्याचं पिक्चर देखील क्लिअर आहे. येणारे चेंडू 4 आणि विजयासाठी 25 ची गरज. जरी 4 मारले तरी मात्र विजय संपादित करू शकणार नाही आहेत, कारण की 4 चेंडूमधून 25 धावा नाही आहेत. मात्र गोलंदाज तुम्ही जर ठरवलं तर निश्चित गावदी अंजीर संघाचं सरकार बनेल.
अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू, फुल्यांचा चेंडू होता. डिफेन्सिव्ह फटका आपण पाहिला, सन्मान केला चेंडूचा. कुठल्या प्रकारची धाव नाही, निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर आहे. उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. विजयापासून 25 धावा दूर. मिशन इज इम्पॉसिबल. आता पराभव अटल. चेंडूला पुलचा फाटका आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक दक्ष विनोद. वेल जज कॅच. अतिशय प्रतिम उत्तम झेल कॅरी केला जातोय. महत्वाची विकेट प्राप्त करतो गोलंदाज विलास. याची खेळी संपुष्टात. तर सामन्या वेलकम अर्जुन भोईर का भोईर ना आदरणीय अर्जुनदादा भोईर, आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. श्याम स्पोर्ट धामणगाव संघाचे एक खंदे समर्थक. फक्त ना फक्त एक फॉर्मॅलिटीज औपचारिकता बाकी या सामन्यामध्ये. या सामन्यावर परिपूर्ण पकड मजबूत करताना संघ आपण पाहतोय एजी स्पोर्ट्स निंबवली. विजयापासून फक्त आणि फक्त थोडा अंतर दूर आहे. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी तब्बल 25 धावांची गरज आहे. आणि क्रिकेटच्या पुस्तकामध्ये कुठेही 2 चेंडूमध्ये 25 धावा नाही आहेत. चेंडूला थोडंसं ऑन द खेळण्याचा प्रयत्न. चांगला फटका आपण पाहिला श्यामेच्या बॅटमधून. ऑन द राईज इनफिल्डच्या वरून चेंडूला सुंदरसा प्रहार झाला. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरला. एक धावण्याची संधी. एका धावेने संघाचा जो पराभव आहे, पराभवाचं अंतर थोडंसं कमी केलं जातं. येणारा चेंडू 1. विजयासाठी 24ची गरज. चेंज ऑफ पेस. परिवर्तन पाहिलं होतं. चेंडूची गती कमी केली होती. चकित केलं होतं फलंदाजाला. स्विंग अँड मिस परिपूर्ण बीट होताना राजेश ओके लगेच. आणि महत्वाच्या सामन्यामधून महत्वाचा विजय संपादित करताना संघ आपण पाहतोय एजी स्पोर्ट्स निंबवली. नो डाऊट विजयाचा शिल्पकार विनोद. भरपूर धावा खऱ्या अर्थाने ज्याच्या बॅटमधून आपण पाहिलं. संघ थोडासा बॅकफुटला असताना संघाचा तारणार. कारण की महत्वाचे फलंदाज बाद झाल्यानंतर बालेकिल्ला ज्यांना लढवला तो संघाचा ठरतोय फिनिशर. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार विनोद. आपण आपला पारितोषिक घेण्यासाठी लगेच आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. यांचा काय सत्कार घ्यायचा. आदरणीय व्यासपीठावर विराजमान आदरणीय कालरोमजी म्हात्रे, कशिवडी ग्रामपंचायत माजी कशेडी ग्रामपंचायत माजी सदस्य सन्माननीय कालरोमजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित. त्यांना देखील या ठिकाणी सन्मानित केलं जातं. मग 2 मिनिटं फक्त 2 मिनिटं. जाऊया आपण आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर करूया मान्यवरांचा शुभ सन्मान. खास म्हणून या व्यासपीठ मंचावर आपण पाहतोय भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर 40+. खऱ्या अर्थानं आदरणीय कुंदनजी पाटील साहेब यांच्या समवेत एखाद्या वटवृक्षाप्रमाणे सावलीप्रमाणे त्यांच्या समवेत या संघटनेची ज्यांच्या माध्यमातून वाढ झाली ते मंगेश भोईर. मी थांब आधी स्वागत घेऊ. आता राव दे स्वागत घेऊ.